राहुरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज राहुरी शहरातील ऐतिहासिक बुवासिंद बाबा मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला। शहरातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा कार्यक्रम भाजपाच्या एकजुटीचे दर्शन घडवणारा ठरला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील होते, तर मंचावर भाजपाचे सर्व उमेदवार, तालुका शहर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या भाषणात डॉक्टर सुजय विखे म्हणाले, राहुरी शहरातील जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे। सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे, प्रामाणिकपणे आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून काम केले, तर राहुरी नगर परिषद निवडणुकीचा निकाल हा 100% आपल्या बाजूने लागणार आहे। डॉक्टर विखे म्हणाले की दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी शहरात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण कर्डिले साहेबांच्या कार्याची पावती, त्यांच्यावर असलेला लोकांचा प्रेमभाव आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेला दृढ विश्वास हे सर्व आता या निवडणुकीत दिसून येईल। त्यांच्या अधुऱ्या योजना पूर्ण करण्यासाठी आणि राहुरीच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणे आवश्यक आहे। कार्यक्रमात बोलताना अक्षय कर्डिले यांनी उपस्थितांना भावनिक केले। ते म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्याशिवाय हा प्रचाराचा शुभारंभ करावा लागतोय, ही गोष्ट आमच्या कल्पनाही नव्हती, पण त्यांच्या स्वप्नांचे ओझे आज आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे। राहुरीत त्यांनी जे विजन ठेवले होते ते आजही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात जिवंत आहे। ते पुढे म्हणाले, साहेबांची अनेक वर्षांपासूनची एकच इच्छा होती, राहुरी नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकला पाहिजे। आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या त्या महान इच्छेची पूर्तता करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। राहुरी शहराचा विकास, नागरिकांची प्रगती आणि शहराचे सुशासन सुनिश्चित करणे हे आपले कर्तव्य आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। सोडून बाकी अमोल आरुणराव या पुढे आले सगळे आता नगर मनमाडमध्ये मला आश्चर्य वाटलं की जेव्हा रस्त्याचं काम आता एक पॅच तरी पूर्ण राहुरीमधलं पूर्ण व्हायला लागला, तर याच्या अगोदर तर कोणी पाहणी करायला आलं नाही, पण कुठेतरी कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ माझा टाकला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाहणी सुरू झाली। तर मला आनंद आहे या गोष्टीचा की कधी नव्वद त्यांना वेळ मिळाला राहुरीमध्ये नगर मनमाडची पाहणी करायला। तर आमचं तर काम आहे, मी काय आता खासदार नाही, माझं काम एक नागरिक या नात्याने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला अवगत करणं की जनता काय भोगत आहे आणि आपण तो रस्ता जो चालू आहे तो रस्ता कोणामुळे चालू आहे, कोणामुळे मंजुरी मिळाली, कोणत्या साली टेंडर झालं, या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहे। त्यावर मी आज बोलणार नाही। आता आज काही त्यांची निवडणूक नाही, आज काय माझी निवडणूक नाही, आमची येईल तेव्हा आमचं कार्यक्रम चालू होईल, तर आज त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही। आता राहुरीपुरता मर्यादित विषय आहे, तर राहुरीचा जो नगर मनमाडचा पॅच आहे हा पुढच्या मला वाटतं 15 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होईल। काम अतिशय जलदगतीने आहे। ट्रॅफिक माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे 3 महिन्यापासून हेवी ट्रॅफिक डायव्हर्टेड आहे, त्यामुळे राहुरीला सहसा ट्रॅफिक जाम मागच्या 3 महिन्यामध्ये तरी लागलेलं नाही। तर राहुरीच्या जनतेशी आम्ही पूर्णपणे त्यांच्या भावनेशी पाठीमागं आहोत आणि ट्रॅफिक डायव्हर्ट करून जी काही थोडेफार आपल्याला रस्त्याच्या कामाला गती देता आली, हे सगळं श्रेय हे पालकमंत्री महोदयांचं आहे आणि आम्ही पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता पूर्ण करून दाखवणार। या ठेकेदाराच्या कामावर समाधानी आहात का? कामावर समाधानी जरी नसलो तरी आता पर्याय नाही। आज अनेक लोक तक्रार करतात, हेच नाही केलं, तेच नाही केलं। मी सगळ्यांना हीच विनंती करतो, काम एकदा पूर्ण होऊ द्या। एकदा हे काम पूर्ण झालं का आपण केंद्र सरकारकडून हा रस्ता पूर्ण काँक्रिटीकरणासाठी मंजूर करून आणू, आणि मी जेव्हा म्हणतो मंजूर करून आणू म्हणजे मी त्या पदावर असेल हे मला पूर्णपणे खात्री आहे। त्यामुळे काम आता पूर्ण होणं आवश्यक आहे। हे काम ज्या गतीने चालू आहे, फार जास्त याच्यामध्ये आडेवेडे न घेता
जनतेने देखील ठेकेदाराला समर्थन दिलं पाहिजे, कारण की आता हे काम संपल्याशिवाय आणि ही निविदा पूर्णपणे संपल्याशिवाय याला पुढची कुठलीही निविदा किंवा कुठलंही मॉडिफिकेशन आपल्याला करता येणार नाही.